नागपुरातील ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत बुधवारी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना घडली। खराब झालेल्या भूमिगत वीज केबलमध्ये प्रवाहित होत असलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला। माहिती देऊनही महावितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी न पोहोचल्याने महिलेचा मृतदेह तब्बल 2 तास तसाच पडून असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। या प्रकरणी नागरिकांनी मनपा, संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनावर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। ताजबाग भागातील गौसिया कॉलनीत बीसा बाबा दर्गाजवळ बुधवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली। स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार सीवर लाईनच्या खोदकामादरम्यान स्ट्रीट लाईटची भूमिगत वीज केबल खराब झाली होती। मात्र वेळेत तिची दुरुस्ती न झाल्याने केबलमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता। त्याचा धक्का लागून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर माहिती देऊनही पोलीस आणि महावितरणाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। त्यामुळे महिलेचा मृतदेह जवळपास 2 तास रस्त्यावरच पडून होता। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून मनपा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे। यानंतर सक्करदरा पोलीस आणि महावितरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून घटनेचा तपास सुरू केला। प्राथमिक चौकशीत स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपांचाही पडताळणी करण्यात आली। तपास पूर्ण झाल्यानंतरच या दुर्घटनेस नेमकं कोण जबाबदार आहे हे स्पष्ट होणार आहे।